उच्च शिक्षण ही केवळ मुठभर श्रीमंतांची मक्तेदारी असता कामा नये. प्रत्येक कुटुंबासाठी ते गरजेचं आहे. प्रत्येक कुटुंबाला आर्थिकदृष्ट्या परवडेल असंच ते असायला हवं. अमेरिकेचे भूतपूर्व अध्यक्ष बराक ओबामा यांचे हे उद्गार उच्च शिक्षणाची सर्वच समाजासाठी असलेली अपरिहार्यता, आवश्यकता व्यक्त करते. जगामध्ये ख्यातनाम म्हणून गणल्या गेलेल्या ऑक्सफर्ड, केम्ब्रिज या विद्यापीठांना सुमारे 800 ते 1000 वर्षांचा देदीप्यमान वारसा आहे. पण भारतामध्ये उच्च शिक्षणाची सुरुवात त्याआधीच म्हणजे इसवी सन 427 मध्ये नालंदा विद्यापीठाच्या रूपाने झाली होती. त्यामुळे उच्च शिक्षणाविषयीच्या स्पष्टतेमध्ये भारतीय शिक्षण तज्ञ आणि समाजधुरीणी कायम आघाडीवर राहिले आहेत. ही स्पष्टता आणि भविष्याचा अचूक वेध आपल्याला लोकमान्य टिळक यांच्या शिक्षण विषयाच्या विचारातून दिसून येतो. 1880 साली आपल्या वयाच्या 24व्या वर्षी न्यू इंग्लिश स्कूल आणि तिशी गाठायच्या आत फर्गसन महाविद्यालयाची स्थापना करण्यात सिंहाचा वाटा असलेले लोकमान्य यांनीच राष्ट्रीय शिक्षण यासारख्या व्यापक अशा विचारांची पेरणी केली. त्याचे मोल इतके मोठे होते की त्यांच्या निधनानंतर हे त्यांचे ध्येय पूर्ण करण्यासाठी पुढाकार घेतला तो गांधीजींनी. एका लोकोत्तर महापुरुषाचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी तेवढाच लोकोत्तर महात्मा पुढे येतो ही जगाच्या इतिहासातील एक दुर्मिळ घटना ठरावी. आणि म्हणून 6 मे 1921 हा टिळक महाराष्ट्र विद्यापीठाचा स्थापना दिवस एका अर्थाने भारताच्या शैक्षणिक धोरणाचा, सर्वसमावेशक अशा आधुनिक शिक्षणाचा रस्ता प्रशस्त करणारा दिवस म्हणून ओळखला जायला हवा. हा आगळा वेगळा शैक्षणिक प्रयोग सुरू झाला त्याला आता 100 वर्ष पूर्ण झाली आहेत. लोकमान्यांच्या नावाचे विद्यापीठ हे त्यांच्या स्वभावधर्माला आणि नीतितत्वांना अनुसरूनच कार्यरत व्हावे याची संस्थापकांनी विशेष काळजी घेतली. त्यामुळे राष्ट्रप्रेम जागृत करणारे शिक्षण इथे दिले जाईल याची खबरदारी घेत मातृभाषेला योग्य ते स्थान देऊन याची वाटचाल सुरू झाली. या शिक्षण कामासाठी इंग्रज सरकारचा पैसा नको हे धोरणही पहिल्यापासून विद्यापीठाने अवलंबिले. करवीर पीठाचे शंकराचार्य यांच्या आशीर्वादाने डॉक्टर कुर्तकोटी यांनी कुलपती पदाची धुरा स्वीकारली आणि या महान शैक्षणिक पर्वाला सुरुवात झाली. उच्च शिक्षण घेतल्यावर आणि महाविद्यालयीन अध्ययन पूर्ण केल्यावर नोकरी व्यवसायापासून कुणीही वंचित राहू नये याचा विचार इथल्या शिक्षण रचनेत आणि उपक्रमातच होता आणि हे वैशिष्ट्य विद्यापीठ आजही टिकवून आहे. दत्तोवामन पोद्दार, बी.जी. खेर, बापूसाहेब आणे, यशवंतराव चव्हाण अशी विद्वान मंडळी या विद्यापीठाच्या कुलपती पदावर विराजमान झाली. त्यांच्या ज्ञानाचा, दूरदृष्टीचा उपयोग करून घेत आज काळाच्या पुढे वाटतील असे अनेक महत्त्वपूर्ण निर्णय विद्यापीठाने 50-70 वर्षापूर्वी घेतले होते. महात्मा गांधी यांच्या सर्वोदय संकल्पनेला या विद्यापीठात स्थान होतं. कातडे कमवायच्या शिक्षणाचा समावेश अभ्यासक्रमात करणारे हे विद्यापीठ म्हणूनच एक आगळी वेगळी शैक्षणिक प्रयोगशाळा ठरते. राष्ट्रीय शिक्षण हा या विद्यापीठाचा प्रमुख उद्देश होताच, पण याचबरोबर स्वातंत्र्य, स्वावलंबन, स्वदेशी या मूल्यांचीही जपवणूक विद्यापीठाने सातत्याने केली. कार्यानुभवाची ही सोय या विद्यापीठाची आगळी वेगळी ओळखच होती. जीवनविद्या देणारे शिक्षण देण्याचा कटाक्ष पाळणारे हे विद्यापीठ विद्यार्थ्यांना तेलगिरणी, कापड तयार करायचा माग यासारख्या उद्योजक मार्ग पत्करण्यासाठी उत्तेजन देतात. स्टार्टअप ही संकल्पना विद्यापीठाच्या उद्देशामध्ये पहिल्यापासूनच समाविष्ट आहे. नवा उद्योग सुरू करण्यासाठी आवश्यक ते तंत्रज्ञान आस्थेनं पुरवण्याची विद्यापीठाची परंपरा आहे. हे एक प्रकारचे ज्ञान मार्गदर्शन म्हणजेच इन्क्युबेशन केंद्रच नाही का? लोकमान्य टिळकांनी सांगितलेल्या राष्ट्रीय शिक्षणाचा एक भाग म्हणजे टिळक महाराष्ट्र विद्यापीठ.
आणि एखाद्या दीपस्तंभासारखं राष्ट्रीय शिक्षण कसं असावं याचा विचार टिळक महाराष्ट्र विद्यापीठाने गेली 100 वर्ष मांडला आहे आणि याचा निश्चितच या देशाच्या प्रगतीकरता खूप मोठा उपयोग झालेला आहे. पुरातन विद्या आणि आधुनिक विद्या याचं खूप चांगलं असं एकत्रीकरण या टिळक महाराष्ट्र विद्यापीठात होतं. त्याचप्रमाणे त्या अभ्यासक्रमाला अनुसरून इतरही सॉफ्ट स्किल्स किंवा विद्यार्थ्याची स्किल्स वाढतील आणि त्याचा उपयोग हा पुढल्या काळात होईल, नोकरीकरता होईल, अशा तऱ्हेने या ठिकाणच्या अभ्यासक्रमाची रचना केलेली आहे. टिळक विद्यापीठाची 100 वर्ष जी झाली, या 100 वर्षाकरता ही वाटचाल अशीच पुढे चालू राहू, राष्ट्रहिताकरता राहू, राष्ट्रीयत्व निर्माण करण्याकरता राहू, अशी त्या लोकमान्यांच्या चरणी विनंती करतो. टिळक महाराष्ट्र विद्यापीठाचे मानबिंदू मानले जाणारे अभ्यासक्रम म्हणजे संस्कृत आणि आयुर्वेद वैद्यकशास्त्र. विद्यार्थ्यांना सराव करता यावा म्हणून शेठ ताराचंद रामनाथ रुग्णालय उभे केले. क्षकिरण यंत्रासाठी अनुदान मिळवले. शिक्षण आणि वैद्यकीय व्यवसाय याविषयी विद्यापीठाची कामगिरी बघून आयुर्वेदाच्या सर्व परीक्षा घेण्याची जबाबदारी सरकारने विद्यापीठावर सोपवली. आयुर्वेदाचे केवळ शिक्षण देणे एवढ्यापुरते आपले कार्य सीमित न ठेवता याच्या वैद्यक सेवेवर नियंत्रण ठेवण्याचा व्यवसाय नोंदणीचा कायदाही पाठपुरावा करून पारित करून घेणारे विद्यापीठ म्हणून हे विद्यापीठ नावाजले गेले. संस्कृत भाषा ही आपली प्राचीन भाषा. इंग्रजीच्या वाढत्या मागणीमुळे या भाषेकडे दुर्लक्ष होऊ नये यासाठी विद्यापीठ कायम दक्ष राहिले. संस्कृत शिक्षकांसाठी वासंतिक वर्गाची सोय केली. वेदांचे शास्त्रशुद्ध शिक्षण देण्यासाठी वैदिक संशोधन मंडळ स्थापन करून आपल्या सांस्कृतिक वारशाचे जतन केले. याचा परिणाम असा झाला की संस्कृत अध्यापन, अध्ययन यांचा दर्जा सुधारला. The unique feature of Tilak Maharashtra Vidyapith is it's a blend of all the modern technologies with all the conventional sciences that we had in our country. It gives opportunities to students of various kinds, may it be music, may it be all the Lalit Kala, performing arts which are conventional, or it could be Sanskrit, Indology, history, and along with this, there is also a good blend of all the modern technologies. There are departments which cater to the needs of engineering students and management students. So it's a beautiful blend of modern with the conventional sciences. And I'm very fortunate that I'm getting this opportunity to pursue my second PhD in Sanskrit with emphasis on Nasadiya Sukta and its relevance to origin of universe and the modern Big Bang theory. मुक्त शिक्षण ही संकल्पना आज सर्वमान्य झाली असली तरी याची मुहूर्तमेढ याच विद्यापीठाने 1985 साली रोवली. सुरुवातीला BAचा अभ्यासक्रम या अंतर्गत सुरू झाला. शासन मान्यताही मिळाली. पदवीपासून वंचित आणि पर्यायाने नोकरी व्यवसायापासून वंचित विद्यार्थ्यांच्या आयुष्यात एक नवी पहाट अवतरली. याचे श्रेय निसंशयपणे विद्यापीठाकडे जाते. लोकमान्य टिळक ट्रस्ट याच्या अंतर्गत जीवन विद्या देणारे अनेक अभ्यासक्रम इथे चालवले जातात. कौशल्य विकास हे प्रमुख सूत्र ठेवून आरोग्य, सायबर तंत्रज्ञान, परकीय भाषा, संगणक, कायदा, हॉटेल व्यवस्थापन अशा अनेक विषयांचे प्रात्यक्षिकांसह शिक्षण इथे दिले जात असल्यामुळे विद्यार्थ्यांना अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर नोकरी व्यवसाय क्षेत्रात सहज भरारी घेता येते. 1921 साली टिळक महाराष्ट्र विद्यापीठाची स्थापना झाली. त्याच्या पाठीमागे एक भूमिका होती. मला असं वाटतं की या संस्कृत भाषेच्या प्रसारामध्ये, समाजशास्त्रामध्ये, आयुर्वेदामध्ये, इंडॉलॉजीसारख्या विषयामध्ये शिक्षणाचा प्रसार करण्याचं कार्य हे विद्यापीठ करत होतं. हे विद्यापीठ याची काही वैशिष्ट्य होती. एका अर्थानं हे विद्यापीठ खाजगी होतं,
स्वायत्त होतं आणि मुख्य म्हणजे अनुदानित होतं. आणि या विद्यापीठांमध्ये जे अभ्यासक्रम संपून जे विद्यार्थी बाहेर पडत त्यांना विशारद की AVVV ही पदवी दिली जात असते. नवीन आधुनिक असे अनेक अभ्यासक्रम त्यांनी चालू केले. मग त्याच्यात कॉम्प्युटर येईल, फिल्म, मीडिया कम्युनिकेशन, नंतर आपले मॅनेजमेंट, नंतर लॉ, असे अनेक ते आज निरनिराळ्या विद्यापीठामध्ये विषय शिकवले जातात, अभ्यासक्रम शिकवले जातात. त्यांचा त्यांनी टिळक महाराष्ट्र विद्यापीठ, अभिमत विद्यापीठामध्ये समावेश केला आणि एका अर्थानं टिळक महाराष्ट्र विद्यापीठाचा एक नवीन अवतार आपल्याला पाहायला मिळाला. उच्च शिक्षणातील हा झंझावाती लोकमान्य प्रवास 1987 साली खऱ्या अर्थाने राजमान्य झाला. अभिमत विद्यापीठ हा दर्जा देऊन सरकारने यांच्या कार्यावर शिक्कामोर्तब केले. इथली पदवी भारतातील कोणत्याही विद्यापीठाच्या पदवीच्या समकक्ष मानली जाऊ लागली. टिळक महाराष्ट्र विद्यापीठाला मिळालेला अभिमत हा दर्जा विद्यापीठाच्या गुणवत्तापूर्ण शिक्षणाच्या आधारे मिळालेला असला तरी श्री जयंतराव टिळक यांनी यासाठी शासन दरबारी केलेल्या प्रयत्नांचे मोल कमी होत नाही. समाजशास्त्र, जॅपनीज, भारतशास्त्र अर्थात इंडॉलॉजी, पारंपरिक अभ्यासक्रमांबरोबरच संगणकशास्त्र, व्यवस्थापनशास्त्र, कायदा, नर्सिंग, हॉटेल मॅनेजमेंट, मीडिया, फिल्म मेकिंग, उपयोजित कला किंवा अप्लाइड आर्ट्स, ॲनिमेशन, छायाचित्रण असे अनेकविध अभ्यासक्रम विद्यापीठात शिकवले जातात. So I'm really amazed to see this facility here coming up right in this premises of this Tilak Smarak Mandir, and it's a part of the educational facility with the which will teach the the multimedia professional skills that are required in today's world. The whole world is going to be like this, of what are called XR facilities, that is virtual reality, augmented reality and mixed reality. So that is the facilities which are required. I think I'm seeing it in Pune for the first time. I don't know this facility exists other places, but I think this is what is the thing world we are entering into. शिक्षण ही निरंतर चालणारी प्रक्रिया आहे आणि ज्ञान हे रोज नव्या संकल्पनांच्या रूपाने समोर येते. याची जाणीव ठेवून प्राध्यापक वर्ग हा सतत अद्ययावत राहायला हवा. शिक्षणातील नवे प्रवाह समजून घेणारा हवा. या भावनेतून विद्यापीठ अनेक उपक्रम आयोजित करते. हे करताना जागतिक पातळीवरील महत्त्वाच्या विद्यापीठांबरोबर संयुक्तपणे प्रकल्प आखून विद्यार्थ्यांना आंतरराष्ट्रीय स्तरावरील शिक्षणानुभव हे विद्यापीठ उपलब्ध करून देत आहे. आज 100 ओलांडलेल्या या विद्यापीठाशी संबंधित अनेक विद्वानांचे नामनिर्देश केल्याशिवाय ही स्मरणयात्रा पूर्णच होणार नाही. शंकरराव चव्हाण, शिवराज पाटील, सुशीलकुमार शिंदे, VG पळशीकरांसारख्या अनेकांनी कुलपती म्हणून विद्यापीठाला मार्गदर्शन केले. डॉक्टर दीपक टिळक यांनी गेली 15 वर्ष कुलगुरू पदावर काम करताना अनेक नवे अभ्यासक्रम सुरू केले. नव्या युगाशी, तंत्रज्ञानाशी विद्यापीठ जोडले गेले. आता ते कुलपती या नात्याने विद्यापीठाला मार्गदर्शन करत आहे. शैक्षणिक गुणवत्ता वाढ यावर लक्ष केंद्रित करत असताना शिक्षणातील सर्वसमावेशकता ही जपली पाहिजे हा दृष्टिकोन हे या विद्यापीठाचे धोरण माझ्या कामाचा कायमच अग्रक्रम राहील. पारंपरिक विषयांबरोबर ज्या क्षेत्रात तज्ज्ञ मंडळींचे कमतरता आहे अशा शाखेत अभ्यासक्रम सुरू करण्याचे एक धोरण म्हणून महत्त्वपूर्ण शाखा आम्ही सुरू केलेल्या आहेत. आर्टिफिशियल इंटेलिजन्स ही संकल्पना सर्व क्षेत्रात आघाडी घेत असताना दिसते आणि त्याला आपले शिक्षण क्षेत्रही अपवाद नाही. जागतिकीकरणाचा एक फार मोठा फायदा आपल्या शिक्षण क्षेत्राला झालेला दिसतो.
तो म्हणजे जगभरात येणारे नवनवे प्रवाह, संकल्पना, सिद्धांत हे आता आपल्या अभ्यासक्रमाशी जोडण्याची संधी. यासाठी आम्ही जगभरातील महत्त्वाच्या विद्यापीठांची सामंजस्य करार करण्याची प्रक्रिया सुरू केलेली आहे. टिळक महाराष्ट्र विद्यापीठ हे केवळ उच्च शिक्षण केंद्रच नाही, ना केवळ डिग्र्या देणारी संस्था. इथे मूल्यांची रुजवण होते, राष्ट्रीय भावना प्रज्वलित केली जाते, नव्या संकल्पना, नवे विचार यांना पंख दिले जातात. ज्ञानाची पेरणी करताना विद्यार्थ्यांचा नैतिक पायाही इथे मजबूत केला जातो. शिक्षण म्हणजे एखाद्या प्रश्नाचे उत्तर नव्हे, तर सर्व प्रश्नांचे उत्तर देणारे साधन म्हणजे शिक्षण. या विचारांची शलाका तेवत ठेवणारे, अशी ओळख असणारे हे विद्यापीठ पुढील अनेक शतकं लाखो विद्यार्थ्यांचा जीवनमार्ग उजळत ठेवेल, यात शंकाच नाही.